स्वागत आहे सर्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आहे आणि देवपूजा करते मी. आणि इकडं संतोष आज एवढ्या सकाळी तयार का झाले तर ते झाले गावाला, ते आणि आत्तू, आणि ते माशांना खायला टाकताय. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का हो? मी टाकीन ना. मग आता वृंदावनला गेलं तेव्हा टाकायचेच ना. मग तू जर कुठली गोळी घेतली मग गरज काय? कुठं जायचंय फिरायला? गावाला, लांब जायचं आम्हाला. गंगथडीला. पियरथडीला जायचंय का? अच्छा, गंधडी. कोणता कोणत्या गावाला जायचंय गंधडीला? काय कर ग? कोणत्या गावाला जायचंय ते विचारलं मी. गंधडी. गंधडी पियरथडीला. बर, ठीक आहे. मग चला, मी माझा देव बाप्पा करून जरा गाडी पुसून घ्या मस्त. फडकं नाही म्हणायचं, कापड म्हणायचं. ते आज त्यांनी वर टाकलं पाहिजे काल. द्या इकडं, वरल्या कापडांपासून आणते. आमच्या काहीच लक्षात राहत नाही, आमच्या काहीच ध्यानात राहत नाही. पाय बी सोडून द्यावा, पट्टी बिट्टी बांधून द्यावा. बोले तुला काही करीत नाही ते कम कागद वय चालता घेऊन तुला काही करीत नाही तुला तो कम कागद काय काही करीत नाही. मग बाय बाय, जातो मी. आज सुट्टी नाही तुम्हाला? साखळी घेऊन ये ना. पळलो काय संतोष आत्या तर गेलाय गावाला आणि माझं पण देवपूजा वगैरे झाली. आता मस्त माझ्यासाठी दूध बनवते आणि स्वयंपाक बनवते. तर आज मला मसाला वांग बनवायचं आहे. तर चला इथे बनवून पटकन. आत्ताच माझा स्वयंपाक झाला आहे. मस्त मसाला वांग बनवलं आहे, पोळ्या बनवल्या आहे आणि मम्मीसाठी बटाट्याची चटणी बनवली, कारण की त्यांनी उपवास धरला आहे थोडं सावित्री पौर्णिमेचा. तर तो उपवास 2.5 दिवसांचा असतो. तर त्यांनी आज धरला, आज उद्या आणि सोमवारी वट सावित्री पौर्णिमा आहे. तर उद्या सोमवारी सुटते. मी तर काही नाही धरला, मी सोमवारीच धरणार आहे, कारण की उपवास जर जास्त वेळ धरला तर मला नंतर चक्कर येतात. तर त्याच्यामुळं मी सोमवारीच धरलो उपवास. तर त्यांच्यासाठी मस्त फळाचं पण बनवलं आहे. आता फक्त जेवण करायचं आहे. घेते ना. एवढी कशी काही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची? तर आत्तू आणि हे जाऊन आले गावावरून आमच्यासाठी फ्रेश जांभळं घेऊन आले मस्त. आज कोण पाहिलं वर पाय एकदा. आत्ताच मस्त माझं जेवण वगैरे झालंय, सगळं काम आवरलंय आणि मी आले वरती झोपायला. आणि आमचे पतिदेव आधीच आजारी होते. आत्ताच मगाशी दवाखान्यात जाऊन आले आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय हो? त्यांच्या नाकामध्ये ना डायरेक्ट नाकतोडा गेलता. दाखवा त्याचा फोटो. बरं, डॉक्टर काय म्हणले तुम्हाला? तुम्ही डॉक्टरकडे गेले तेव्हा? बरं वाटून जाईल म्हणे का? अच्छा, बापरे. हे बघा, एवढा नाकतोडा त्यांच्या नाकात गेला होता. आणि आता त्याच्या पायाला नख आहे ना हो, असे धारदार. तुम्ही एवढे डेंजर कसे हो? म्हणजे ते नाकात गेलं, काढलं तर खरी, पण त्याचा फोटो पण काढायची तुमची हिंमत कशी झाली? खाली पडलं, उचललं फोटो. मग घरात आले आम्हाला सांगायला. भरलं होतं, नंतर हात घेतलं मग निघलं त्याचं. पण तुमची हिंमत कशी झाली? मग त्याला निघलं कसं काय? काढलं कसं काय? असं ते नाक तोंड कान दाबले केलं. एवढं सगळं एका हाताने दाबलं. फुकली तरी ते येईना.
5 ते 7 मिनिटं हे करत होतो, शिंकत होतो. कंटिन्यू. हा मग रक्त यायला लागलं. हे बाय तुम्हाला हे बघ किती रक्ताने रुमाल खराब झालाय. रक्त यायला लागलं कुठं तरी येईना. पण ते गेलं कसं काय? डोक्यात तेवढ्या 5 ते 7 मिनिटात खूप विचार आले. ऑपरेशन करावं लागतं काय. शांत झालं नंतर कळत नव्हतं हायकडे मध्ये, कारण की आतमध्ये होतं, पार मध्ये गेलो होतं. तुम्हाला वाटलं कुठे गेलं कुठे नाही. नंतर मग कान बंद केले, पूर्ण शांत राहिलो. मग थोडं असं वळवळ व्हायला आई मध्ये, मग दाबून पुन्हा शिंकरलं तरी येईना. शिंकरत राहिलो मग आला बाहेर. मग नळापाशी गेलो, हा. तिथे थोडं मग ते रक्त यायला लागलं ना, मग हे केलं. मग पुन्हा शिंकरतोय मी खिडकीतून पाहिलं होतं. शिंकरतोय. मग ते आलं बाहेर पडलं. बापरे. मग पाहिलं ते, तुम्ही घाबरले नाही तेवढ्या वेळात? थोडंसं वाटलं, थोडंसं अरे म्हणलं अगं नाही निघलं हे, तर मग तो ऑपरेशन चिमट्या. मी हात मध्ये बोट पण घातलं हा. तरी ते बोटाला लागतच नव्हतं. अय्यो, घाबरले असतील चांगले मग. हा बरोबर तेवढं थोडं नाही म्हणजे त्या ठिकाणी कोणी आहे. आणि आता ठीक आहे तुम्ही मोठं माणूस आहे म्हणून थोडं शिंकरलं, लहान बाळाचे जर गेलं नाका कळणार पण नाही गेलं काय. तेच ना, ते फक्त रडन. अवघड आहे ना. मला वाटलं ते इकून माव हे करावं, म्हणजे नाकातून तोंडात येईल, तोंडातून बाहेर फेकतंय, म्हणजे तोंडात पण येईल, नाकातून पण बाहेर येईल. म्हणजे ते 5 ते 7 मिनिटं नाकात असन. हा 5 मिनिट असं ना. बापरे. पण विचारायला झाले म्हणला ह्याला ऑपरेशन करायला लागलं. लगेच जावं लागलं असं डॉक्टरकडे. बघ म्हटलं आता थोडं निघत की नाही, रक्त आलंय म्हटलं आता येऊ दे रक्त थोडंसं करून ट्राय करू, 5-10 मिनिटं ट्राय करू. नाही आलं तर मग जावंच लागलं. नाही झालं तर मग डॉक्टरकडे जावं लागेल. इथे जाऊन उपयोग नाही ना, त्या डॉक्टरकडे जावं लागेल. इथं डॉक्टर पण नाही ना एवढे जास्त. हे कोणते BHMS सर्दी खोकल्याचे डॉक्टर. पण मग निघलं ते बाहेर. बरं झालं. जीव आला. राधा राणीचीच कृपा. मग नागशिंग करलं, पूर्ण रक्त आलं बाहेर. मग त्याला उचललं, फोटो काढला. तुमची हिंमत बरं झाली फोटो काढायची, मी तर काढलाच नसता. फोटो काढलो काय आता, नाकातून बाहेर एवढं मोठं किडू. आणि ते पळायला लागलं का मग लगेच बाहेर आले आले? पळत होतं, उडता येऊन पळत होतं ते. मग उचललं. त्याचा पण दम कोंडला असेल तुमच्या नाकामध्ये. आपल्या शेतात असतं ना. बरं झालं निघालं. म्हणजे आपल्या बॉडी आता त्रास होतोय का तुम्हाला? नाही, थोडस ते लागलंय ना, आणि सर्दी पण आहे ना, मग ते थोडस रक्त येते नाही तर डॉक्टरकडे जाऊन या. आता नाही. हा, परत जखम वगैरे व्हायला असेल, मध्ये रक्त येत आहे म्हटलं जखम झालेलीच असेल, कारण की त्याचे पाय किती असे धारदार आहे ना, सुईसारखे. काय हो कान्हा? कृतिंग. म्हाताऱ्या माणसाला नाही म्हणता आलं, मग काय म्हणून कसे म्हणतील? कुर्तीन. कुत्तीन. तुम्हाला खाली बोलवलंय मम्मीने, आणि किचनचा दरवाजा वगैरे लावणे, खिडकी पण लावणे. हा ठीक आहे.